बाबाजी त्रेतायुगात एक युद्ध सुरू झालं. त्या युद्धाचं एक नाविन्य होतं. एका बाजूनं प्रकांड राक्षस होती आणि एका बाजूनं वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे 4 लोक होती. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगुळ आणि राम लक्ष्मण मानव, ह्या 3 जाती. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ, ह्या 3, आणि प्रभू रामचंद्रन लखनलालजी मानव, 4 लोक. आणि एका बाजूनं फक्त प्रकांड राक्षस, त्याच्यात एकही मानवी देहधारी नाही, सर्व राक्षस होती, सर्व राक्षस. राजे हो तत्वकुंभ नावाचा व्यक्ती राजा रावणाकडे होता. 127 विद्वानापैकी एक विद्वान होता तो. 127 विद्वान होते त्याच्याकडे. त्याच्यापैकी तत्वकुंभ सुद्धा निशाचरच होता. मग एका बाजूनं राक्षस आहे आणि एका बाजूनं 4 लोक आहेत. 4. ह्या 3 जाती पशुच्या येऊन इथल्या आहेत, पण प्रभाग वेगवेगळे पडले. गोलांगुळ वेगळे, वानर वेगळे. रीस म्हणजे अस्वल, रीस म्हणजे अस्वल. गोलांगुळ तुम्हाला, वानर तुम्हाला माहित आहेत. या वानरामध्ये पुन्हा वेगवेगळ्या जाती. माकड वेगळे, त्याच्यात लाल तोंडाचे वेगळे, वेगवेगळे असे. पण हे 4 प्रभाग. एवढं युद्ध तुंबळ झालं, एवढं युद्ध तुंबळ झालं, काय सांगू आता संतांचे उपकार. आणि रावण एके दिवशी संध्याकाळी मीटिंग लावली. फार मोठा रावण होता. रावणाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. रावण जर आज जिवंत असता तर काय कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. संभाजीराजे एवढा प्रकांड विद्वान रावण, श्रीमंत रावण, विद्वान तर जाऊ द्या, एवढा विद्वान, एवढा श्रीमंत. एक मुद्दा सांगतो. रावणाच्या लंकेची पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटरची होती. गोळ्याने संपले बरं माया. मला याच्या चालू येतात तर याचा डोक्याचा काही संबंध येत नाही. हे अपघातामुळे बॉयलजनला क्रॅक गेलाय चाटे सर, त्याचा याचा काही संबंध आहे. दुखतंय खाली. आणि हे खराब असतं तुम्हाला कशाला कीर्तनाला बनलं असतं तुम्ही. हे चांगलं आहे म्हणून बाहेर किंमत आणि घरी किंमत आहे. हे जायचं गेलं का ती पप्याची माय विचारित नाहीत, कुठे आहेत, माग आहे. हो, म्हणून हे डोकं चांगलं ठेवून घरी जात जा. 269 किलोमीटर लांबीची भिंत, 11.5 फूट उंच. रुंदी किती असेल ते घरी गेल्यावर पहा. बाबा ही सगळी सोन्याची होती. 269 किलोमीटर उंची, 11.5 फूट. 3च फूट जर अशी भिंत कोरली, 3 फूट ना, किती लोक खुश होते. आणि एकाही नालायकाला प्याला पैसे द्यायचे नाही, फक्त त्याच्या घरी त्याच्या बायकोला जोत द्यायचं. तुम्हाला नाही कळायचं. नॅकलेस ते नवीन दागिना आला आणि बैलाची जोती गेली आणि यायला आले. मला सांगा, एका बाईला 5 तोळ्याचं जोत दिल्या तिचा हात जातो का बाबा दुसऱ्या बटनाकडे. आणि इतकी रावणाची भिंत मोठी होती. एका घराच्या चौकटीला सोनं 22.5 क्विंटल. भावट्या सांगतोय, भावट्या. ते कवाडन फवाडन कुलाफेन फुलाफेन ते सोडून द्या. तेवढा श्रीमंत रावण. मीटिंग लावली संध्याकाळी. कार्यप्रस्थ प्रधान होता. प्रस्थ काय म्हणे, किती वानर गेलेत रे. गुप्तचरांनी सांगितलं, वानर तर मेलेत नाही, पण एकाही वानराच्या अंगावरचा बाणानं एक केस पण निघला नाही. वानराच्या अंगावर सगळे केस असतात ना, एक केस निघला नाही. रावणानं पटपट आणूनच घेतलं. नालायक आहेत म्हणे, तुम्ही मूर्ख आहेत. आम्ही करावं काय मालक. अरे हाना ना. आणि मग ते खादाडन झोपणार भाऊ होतं त्याच, ते बोंबले उठलं. काय नाव होतं त्याचं, कुंभकर्ण. त्याला काही जरी म्हणलं, त्याचा पाहुणा तुमच्या गावात आहे का, मग तुमच्या पोटात काऊन डबा उठावा.
कोणाचा पाहुणा असला तर मग गाडी फोडताना काय गेले ते नालायक होत ते. तुम्हाला एक सांगू का, या भारतीय संस्कृतीमध्ये अर्थाच्या मिमध्य पराकाष्ठेमध्ये एक शैक्षणिक क्षेत्रातलं रत्न होऊन गेलं. त्या रत्नाचं नाव होतं महर्षी सांदीपनी. सगळ्या गोष्टीचं शैक्षणिक क्षेत्रातलं रत्न, ज्यांच्याकडे 12 वर्ष 9 दिवस पंढरपुरातला मालक शिकायला होता. बाबा किती विद्वान असतील ते महाराज. आणि त्यांचं एक वाक्य श्लोक सांगत नाही, 20 शिक्षण काल संपल्याच्या नंतर, आपला शिक्षणाचा काल संपल्याच्या नंतर आपण जर 10 रुपयाची भाकरी खात असोल तर 90 रुपये संध्याकाळच्याला घरी आणायला पाहिजे, तरच तो कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचा आहे. तर तो कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचा आहे. 20 रुपयाचं खात असेल आणि 1 रुपया कमीत नसेल तर तो नालायक भविष्यात त्या घराला नाशिकला इटा उचलायला नेणार, पुण्याला गटार उपसायला नेणार. पैशाच्या विरोधात बोलणं राजेहो लय सोपं आहे, आणि पैसे नसताना कारभार करणं इतकं सोपं नाही. पंढरपुरातल्या मालकाला जमला नाही. पंढरपुरातल्या मालकाचे पैसे उडाल्यावर कुबेराच्या इथं झोळी घेऊन गेलता. मग त्या मालकाला पैशाशिवाय चालत नाही तर तुम्ही आम्ही कोणा झाडाचे पत्ते. विठाला विठाला आणि कुंभकर्ण रावणाच्या बाबतीत घातक होता. घातक होता, घातक होता. रावण बाबा 3च लोकांमुळे मेला. एक भावाचे मंद विचार, एका भावाचे फुटीरवादी विचार, आणि बहिणीनं 80,000 भावजाया असताना दुसरी आणायला लावली त्या तुटलेल्या नाकाचीनं. 80,000 भावजाया. दादा मला एक वहिनी आण. हो, भावाचा पिना पाडा त्या वहिनीनं. काय तिला बुद्धी सुचली काय माहित. तरी पंढरपुरातल्या मालकाच्या भावानं तिचं नाक घेतलं कापून नकटीचं. वाजीला रावण. यमधर्माने रावणाला आलिंगन द्यावं, देत नाही यमधर्म कोणाला आलिंगन. पांडवाला दिलं नाही. धर्म किती अधिकारी होता बाबा, अर्जुन किती अधिकारी. भगवान शिवशंकरांनी पाठ थापतावी अर्जुनाची पाठ. शब्बास अर्जुना, शब्बास अर्जुना. पण त्या अर्जुनाला सुद्धा आलिंगन यमधर्मानं दिलं नाही. कृपा केली आणि विराट राजाच्या घरी नष्टचर्या 12 महिन्याची करत असताना आशीर्वाद दिला, जा सुखात राहताल, कौरवाला सापडणार नाहीत. आलिंगन नाही दिलं, रावणाला आलिंगन दिलं. रावण म्हणला यमधर्म महाराज हे माणसाला नेते, हे यम वेगळे, मारी ती झोडी ती हे वेगळे हो, यमधर्म वेगळा. जसे पोलिसात SP IG DIG काय काही पद असतात तसा ते यमधर्म वेगळा. आलिंगन दिलं. रावणानं सांगितलं ठराविक लोकांना आलिंगन दिलं, त्याच्यापैकी मला दिलंय. राम किती जन्माला आल्यावर मी मेलो असतो. यमधर्मानं सांगितलं 1 कोटी राम असते तरी मरत नव्हतास. मग मेलो कस काय, बहिणीनं आणि 2 भावानं तुला वाजिले. बहिणीनं आणि 2 भावानं वाजिले. कुंभकर्णाच्या बाबतीत 9 श्लोक आले. त्याच्यातल्या एका श्लोकाच्या उत्तरार्धात इतका घाण शब्द आहे, महाराष्ट्रातला एकही कीर्तनकार तो शब्द सांगू शकत नाही बायका पुढे हसल्यावर. त्यानं जर लाच सांभाळली तर बरं का, सांगू शकत नाही. इतका घाण शब्द वापरला. आणि बिभीषणाच्या बाबतीत सुद्धा एक वापरला, तो सांगता येईल, मी म्हणणार नाही. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख झाला. मालकांचं वाक्य. आपली पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. का? कारण बिभीषण भजन करणारा होता. तुका म्हणे अग्नी झालाशे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. बिभीषणानं भजन केल्यावर त्याचं घर जळालं नव्हतं. त्याच्यामुळं माझी पात्रता नाही. मालक म्हणत असतील 18 संतांपैकी त्यांचा अधिकार वेगळा आहे, आपल्याला का, आपण कशाला डोकं लावायचं. त्या रावणानं मीटिंग लावली आणि राग आला कुंभकर्णाला. राग राग काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. राग आला, राग कुंभकर्णाला. आणि कुंभकर्णानं रावणाचं दर्शन घेतलं. दादा आज दशरथ नंदन यथा दक्षिणाधिपतयच्चा येते. दशरथाचे पुत्र राम आज दक्षिण दिशेच्या मालकाच्या स्वाधीन करतो. दक्षिण दिशेचा मालक म्हणजे यम स्वाधीन करतो. रावण म्हणला शाबास जाय. मोठ्या लोकांना चोंबळलं की खुश होत असते. नुसतं म्हणायचं वा 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 काय काम आहे.
सांभाळलं की खुश होत असते. येतो म्हणे दादा. निघला. युद्ध सुरू झालं बाबाजी. कुंभकर्णाच्या अंगावर बरीच वानर गेली, पण त्यानं एकाही वानराच्या नादी न लागता प्रभू रामचंद्राच्याच समोर त्याने युद्ध केलं. बाबा सकाळी सूर्योदय झाल्याच्या नंतर, सूर्य कासराभर वरी गेल्याच्या नंतर युद्धाचं शिंग फुंकल्या जायचं. आणि युद्धाचं शिंग फुकलं की दुधुंबी नावाचं वाद्य वाजलं जायचं. दुधुंबी नावाचं वाद्य, दुधुंबी नावाचं वाद्य आता जरी कोणी वाजिलं तर 95 वर्षाच्या माणसाचं रक्त पळतं, इतकी दुधुंबीत ताकद आहे. ते कशाला म्हणते, हे मराठीत ज्यानं MA केले त्याला मेळ नाही बसायचा. कशाला म्हणते दुधुंबी वाद्य? कारण आपल्याला सवय लागली घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपण आपले शब्द सगळे फुकून दिले आणि दुसऱ्याचे बोखंडीवर घेतले. त्याच्यामुळे कळत नाही ना आपल्याला, काही कळत नाही आपल्याला. दम नाही सप्त्याला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवतायला, दम नाही प्रवचनायला, दम नाही वाऱ्याला. गुण कोणाला आहे? इथं बसलेल्या 125 बायकांनी तंबाखू सोडायची. तुम्हाला या पवित्र मातीची शपथ आहे. या मातीत कोण जन्माला आलेले माहिती आहे तुम्हाला? इथं बसलेल्या 125 बायकांनी तंबाखू सोडायची. सप्ताह सफल झाला. आणि तंबाखू जरी एखाद्या बाईनं सोडीत नसल तर ज्या सुनाला पोरग झालं तिनं पोरग 5वीत जाऊस तर सासूच्या तोंडापाशी न्याचत नाही. गुण आला पाहिजे. मी 90,000ची मसड घेतली बाबा, तुरी इकून घेतली. तुरी इकून, आवाज दादा थोडासा, तुरी इकून मसड घेतली 90,000ची. बाजारात सकाळी दूध काढलं 9.5 लिटर निघलं. दिवस मला आता मसड घरी नेताना पुन्हा काढलं 9.5 लिटर निघलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मसडच पान होणं. 15 डॉक्टर बोलिले, बिना पैशाचे आले. चिखलाव पाऊस पडला. म्हणजे ज्याला संध्याकाळी देते ते डॉक्टर पण पैसे नग म्हणले. घरी आल्यावर डॉक्टरनं सांगितलं, महाराज म्हशीला काहीच बिमारी नाही, पण एक वयस्कर डॉक्टर होते. म्हणले तुमच्या बाजूला कोणी तंबाखू खातं का? म्हणलं शेजारी नचे. आणि मी म्हणलं चतुरा, आमच्या म्हशीच्या कोठ्यात गेलती का? म्हणजे सकाळीच गेलते शेण आणायला. आणि ती संध्याकाळी झोपताना तंबाखू हटाची आठ ठुत होती आणि पहाट थुकत होती. रात्रभर तंबाखू किती आराम करीत होती तिच्या तोंडात पान. आणि ती म्हशीच्या कोठ्यात शेण आणायला गेली आणि हिच्या तोंडाचा वास म्हशीने घेतला. तेव्हापासून दूधच देणं बंद केलं. बाबा केवढी मोठी मसड असती, केवढी मोठी मसड होय संभाजीराजे. मग ती मसड जर तंबाखूच्या वासानं पाना चोरी ती, तर गुरुजी 6-7 महिन्याचं लेकरू किती कोमल असते हो. हिच्या तोंडाचा वास घेतल्यावर ते मोठ्यापणी बिन पाण्याची पेईन आणि चढ गव्हाचं रान फुकीन दोरके. सोड तंबाखू, सोड 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 तंबाखू सोड. काय पोट भरत का त्या तंबाखून? 125 बायकांनी तंबाखू सोडी की बाळ्याला पुण्य लागन. त्या ह्याच्यावर बॉम्ब टाकला की तुमची लय खसखस पिकली. तुम्ही काऊन बुटाड हरपून येता? अरे मुंग्या शिस्तीत चलत त्यात बसताना बी कशा बसल्यात पा. मुंगळे तर तुर्कस्तान, अरबस्तान, पाकिस्तान कोणीकडे बसले तुम्ही? बरं यायला वाटलं, बरं झालं त्या ह्याच्यावर बॉम्ब टाकला. तुम्ही बी जरा बुटा हरपून येत जाऊ नका. दुधुंबी नावाचं वाद्य वाजलं बाबा. युद्धाला सुरुवात झाली. प्रभू रामचंद्र पहाटेपासून कुंभकर्णासोबत द्वंद्व करत होते. आत वरुदाम शिरसा भयोद स्वेदाति जायते यतद्धराधिष्ठितम पुनिताया. डोक्याचा घाम पृथ्वी झेलीत होती. इतका घामाघूम प्रभू रामचंद्र झाले. जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे. ही सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा मालक, जगदानंद कंद जगतपती. माझ्या अयोध्येचे मालक, विश्वाचे पंढरपुरातले मालक घामाघूम आहे, जर्जर आहेत, व्याकुळ झालेत. एका वानराने पाहिलं आणि मारुतीरायाला सूचना दिली, पवन सुता मालक बेजार आहेत. जवळ आले.
प्रभू बेजारेत, हनुमंत वाचत नाही. मारुतीराय म्हणले, मालक काय बोलता, हा पठ्ठ्या तुमच्या पायापाशी असल्या काय कोणाची माय गेली तुमच्यावर आघात करायची, काय बोलतो म्हणे. अरे जितकं पाणी पिलं तितकं घामावाट निघून गेले, कोणाची माय गेली कोणाचा बाप याला, काय बोलतो म्हणे. पोन सुद्धा मालक म्हणाले, तर प्रभू रामचंद्र वाचू देत नाही मला, हे वाचू देत नाही. अरे बाजूला सरकावा, तर सूर्यवंशातला पुरुषार्थ मातीत चाललाय आणि याच्या सोबत युद्ध करावं ते हे मला मातीत घालायला मरतच नाही बेट. काय सांगू आता संतांचे उपकार. पुराण लय गोडे राजे, लय गोडे पुराण. पुराणाला कोणी मान्यता दिली माहिती, माझ्या देहूतल्या मालकाने. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे विचारोनी. पुराणाला कंठात बांधलं तुकोबरायने, गळ्यात बांधलं. आपण त्या पुराणाच्या मतानुसार चालायचं. भंगिऱ्यानं सांगितलेलं आपण नाही मान्य करायचं. अहो भंगिरे देवत मानायचे नाही, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजे होते घेते. देव सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेलेच मानायचे. त्या देवाच्या व्यतिरिक्त आपण नाही आपलं डोकं कुठे ठेवायचं, बाकीच्या देवांना आपण मानायचं. डोके फुटतेन. ज्ञानोबाराय तुकोबारायने ज्या देवांना मान्यता दिली नाही ते देव मानल्याच्या नंतर योग असा आला. मारुतीरायने सांगितलं, प्रभू 1 तासाची मुदत द्या आणि 1 तासभर याच्यासोबत युद्ध करता का. भगवान म्हणले, आजचा उद्याचा दिवस तर टिकतो गडे, पण आज आणि उद्या जर हे नाही मेलं तर मग आम्ही वाचत नाहीत. मग अयोध्येत तू जाय. मारुतीरायला बोलायत बरं का, मारुतीरायला आरोतुर बोलायची माई काय पात्रता आहे. प्रभू रामचंद्र बोलायत बाबाजी. मग हनुमंता तू अयोध्येत जाय आणि अयोध्येचा कारभार शत्रुघ्नाच्या हाताने भरताच्या हाताने व्यवस्थित चालू. मालक फक्त 1 तास दम धरा. दुपारची माध्यान्ह होती, युद्ध चालू होतं. मारुतीरायनं सूक्ष्म रूपात उड्डाण केलं आणि लंकेत प्रवेश केला. आणि लंकेमध्ये 7 सटव्यापैकी 1 सटवी सापडली. सटवी कळत तुम्हाला. सटव्या शक्यतो बायकांना माहीत असतात. 5वीच्या दिवशी ते उलटे सोयीचे भावले काढीत असतात. मला इतकं माहिती म्हणजे मी का बाळातीन थोडाच झालो हो. एखादा पुन्हा म्हणायचा ना बायकाला माहिती, मग तुला कस काय माहिती. अरे मला वाचायचा नाद आहे म्हणून माहिती आहे, मी वाचतोय ना म्हणून माहिती आहे मला. हो माणसं तिरपट चलत येत ना, मला वाचायचा नाद आहे म्हणून माहिती. मानवांचं भविष्य लिहिणारी सटवी वेगळी. तेव्हा एखाद्याला भाकडवाद वाटत असेल तर सटवीला मान्यता आळंदीतल्या मालकाने दिली. आगा सटवीची ये न विसंबिजे. मग आळंदीतले मालक जर सटवीला मान्यता देतात तर 4-2 पुस्तकं शिकल्याला म्हणला मी सटवी मानित नाही, उडी टाक कशात तरी. तू येऊन काय घेणे, मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही. बाबा ज्याची पात्रताच नाही. मला सांगा, घोडं पाहुण्याचं आहे का गध पाहुण्याचं आहे. सरळ जे असन ते म्हणलं पाहिजे. पाहुण्याच्या गध्याला पण गधच म्हणावा आणि आपला पाहुणा नसला त्याचं घोडं असलं तरी घोडं म्हणावं. बरेच गधे पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात. तसं नसतंय. जी परंपरा आहे का त्याच्यावर बोललं पाहिजे. उगं काही बी करायला कालवायचं विचकायचं, हे मला मान्य नाही, सटवीचं कसं काय. नकोन मानू, तुला कोण मान म्हणते. आणि 2-4 लोकांनी घुगऱ्या वाटणं म्हणजे आज थोडंच असतं काय. ज्ञानोबारायांचं वाक्य ते. आजही काही प्रांतामध्ये बाबा बाई बाळांतीन झाल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी 5वीचं भजन ठेवतात, 5वीचं कीर्तन ठेवतात, 5वीचं प्रवचन ठेवतात. हो, 5वीच्या दिवशी सगळेजण एकत्रित येऊन हरिपाठ करतात. वारकऱ्याच्याच घरी जरी बाई बाळंती वारकऱ्याचीच असेल तर 5च तुळशीचे मणी घरीच तयार करतात आणि 5वीच्या दिवशी त्या लेकराच्या गळ्यात घालतात. काल्याच्या दिवशी गावाचं नाव काय, सुरळे गाव. सुरळे गावातल्या 101 तरुणांनी, जे माळकरी नाहीत त्यांनी, माळकऱ्यानं उगच आता सोंग आणू नका, नंबर लावू नका, ज्यांच्या गळ्यात मुळात माळ नाही त्या 101 तरुणांनी काल्याच्या दिवशी बाबाच्या हाताने माळी घालायच्या. तुम्ही केलेला एवढा अवडंबर तो सफल झाला, नाही तर काही सफल नाही. मग सोनाराच्या नळीवाणी इकडून तिकडे गेले वारे.
101 पोरांनी. तेवढे पोरं भरत नसतील तर ज्याचे दात पडलेत का त्यानं चावणं गेल्यावर तरी बाबाच्या हातानं माळ घाला. चावणं गेल्यावर नको वाचा वाचा करू रे, निदान आता तरी तासाती रे. या मातीतले मोठे महात्मे जन्माला आलेत, आदरणीय बाबांच्या हातानं माळी घाला घाला घाला. तर सप्तकारणी काय करायची मोठाली सप्ती करून महाराजांनी त्याला खपक्या पाकिट देणे. तुम्ही असेच तेल गेलं तूप गेलं ना हाती तो पटना आलं. काहीतरी घ्यायला पाहिजे ना, घ्यायला पाहिजे काहीतरी. असो बाबा, ती सटवी शोधली, ती राक्षसांची सटवी होती. कोण? मी तितिक्षा सटवी आहे. वा, निशाचरांचं भाकीत तुला येतीस होय. कुंभकर्णाचं भाकीत कोणी लिहिलं? ती म्हणली कोणाला बोलायलास, कोणाला बोलायलास तू, कोणाला? तिला माहीतच नाही बाबा काय तर मारुतीराय काय माहीतच नाही तिला. तिला वाटलं वानरच आहे का नाही दुसऱ्याचा पाला तर खाणार झाडाचा. कोणाला बोलायला? मारुतीराय म्हणले तुलाच बोलायलो जिजी, तुलाच बोलायलो, तुलाच. काय सांगू आता संतांचे उपकार, तुलाच बोलायलो जिजी, मी तुलाच बोलायलो. काय काम आहे तुझं? काही नाही. कुंभकर्ण कशान मरण बया. वाननेर आलं मला विचारायला, तिला माहीतच नाही काय ताकद आहे. हे बाबा काय ते पैठणच्या मालकाला विचारा. येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आयसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, पैठणच्या मालकांचं वाक्य बाबा. दिसायला तिला वानर दिसलं. कोण आपण? तेव्हा युगत चमत्कार अशिव नमस्कार करीत नाही. राजाचं पोरगन प्रधानाचं पोरग हत्तीच्या जवळ खेळायचं, हत्तीच्या जवळ. आता राजाला माहित होते प्रधानाचं पोरग आहे ना हत्तीचं पोरग आहे. मग ते कालांतरानं काय करू लागले, हे हत्ती काही करी न गेल्या त्याचं नाक कवळं असते, हत्तीचं सोंडीचं पुढचं तोंड असतं ना ते कवळं असतंय. यायनं काड्या घेतल्या, नाकाल टोचल्या, भळा भळा रक्त निघू लागलं. राजा निघण्यासाठी आला, प्रधानजीनं माऊताला सांगितलं ए अंबारी लावा, म्हणजे हत्ती चालवणारा तो माऊत. तो माऊतानं सांगितलं नाकातून रक्त आले, बोलून घेतलं. कशाने आला रे? राजे साहेब, आपले सुपुत्र आणि प्रधानजीचे सुपुत्र यांनी त्याच्या नाकात काड्या टोचल्यात. राजा जवळ आला आणि हत्तीच्या कानात म्हणला येडपटेस का काय तू? अरे महजरी पोरगन प्रधानाचं असलं त्या मारी नको, पण सोंडीत धरून असं फेकी जाय एकदा, नुसतं असं करी जाय. मग सोंडीत धरलं आणि एकदा असं केलं, ते वरी नेले तो तरच संडास झाली. पुन्हा हत्तीच्या नाकात काड्या टोचायला आली नाही. होते राजाचे पण जरा उचलावत लागलं ना. अहो ती राक्षसाचं भविष्य लिहिणार पण चरचरच बोलू लागली. कोणाला? मारुतीरायला. मग मारुतीराय म्हणले बाई तू सांगत नाहीस? कस काय सांगन, रावणाचा आदेश आहे. मग तू ज्याला मानतीस का त्याच्या दाढीन मिशाम्या दुपारा 2 वाजता फुकल्या, तो मी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची, तो मी आहे, मी आहे. गाव फुकले, तो मी आहे. सगळं मेकअप पातळ झालं, फॅरन लवली, कुठं लवली, लिपस्टिक, ते भावळ्या कापायचा वस्तारा फास्तारा चटूच गेलं बोल. हो ते पाशी बगलातच होतं ना ते चटूच गेलं ते निघून. बाई आणि तुम्ही अंजनी सुत आहेत का? आता तुम्ही म्हणली नाही तर आरोतुरच बोलू लागली. हो येड्यावानीच करू लागली, बिन पाण्याची पेल्यावानी. राक्षसीन होती ती. राक्षसीन म्हणजे काय सांगू तुम्हाला, संस्काराच्या बाहेरची, संस्काराच्या बाहेरची तिला राक्षसीन म्हणायचं. संस्कारहीन राक्षसीन. एक सांगतो माझ्या माईंनो, एखादा बॉम्ब तुमच्या अंगावर टाकतो म्हणजे तुम्ही काय माझ्या शत्रू नाहीत, वैरी नाहीत.
पण ज्या संप्रदायाने तुम्हाला इतकं उंच शिखर दिलंय त्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो म्हणून तुमचे कान टोचतोय. घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती. या देशाची जडवड संपत्ती काय असेल बाबा, तर या पवित्र देशाची स्त्री आहे. राजे हो, हजारो कोटीची ज्यानं प्रॉपर्टी कमवली ते मृत्यू पावल्याच्या नंतर त्याचं पोट आम्हाला विचारतंय आमच्या दादांचं श्राद्ध कोण्या दिवशी घालू. हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवली बापानं, कोणासाठी? पोट्यासाठी. ते आम्हाला विचारते मामा गुरुजी कोणाचं कोण्या दिवशी श्राद्ध घालू, कोण्या दिवशी? का पोट्याला माहित नसतंय? कारण संस्कारहीन बाप असतो, संपत्ती प्रारब्धाने येत असते. पण नरसू बाबा असतील, माधव बाबा असतील, नगद नारायण बाबा असतील, माणिक बाबा असतील, गोविंद बाबा असतील, आदरणीय पूजनीय शिवाजी बाबा असतील, सांगा या नारळी सप्तेची तिथी प्रांतातल्या कोणा माणसाच्या लक्षात नाही? प्रत्येकाच्या अंतकरणात ही तिथी भरलेली आहे. का? का? ही पूजनीय लोक आहेत, ही वंदनीय लोक आहेत, ही आदरणीय लोक आहेत. आणि आता या देशाची स्त्री किती मोठी आहे का? या पवित्र महात्म्यांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. त्या पवित्र महात्म्यांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने 9 दिवस ज्या माऊलीनं पोटात ठेवले, त्या राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब, महाराणा प्रताप धर्मनिष्ठ राजा ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवला, ती माऊली किती अधिकारी असेल? या भारतीय संस्कृतीतल्या भगवान शिवशंकरांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारी माऊली देवी अहिल्याबाई किती मोठे असतील? शिक्षणीच्या चळवळीतली महान माऊली माझ्या सावित्रीबाई फुले किती मोठे अधिकारी असतात? या तुमच्यातल्या आहेत. तुम्ही चुका करता कामा नये. याच्याकरता एखादा बॉम्ब टाकतो, राग येऊ देत जाऊ नका. माझा काही तुमच्या बांधाला बांध नाही, घराला घर नाही, धुपण लागायचं असं म्हण नाही. दुसरा मुद्दा सांगतो, जगातला कोणताही बाप मुलाला 25% वेळ देऊ शकतो, आई 75% देऊ शकते. म्हणून या पवित्र देशातल्या भारतातल्या बारीकशा उज्ज्वल ताऱ्यांना तेजस्वी तारे करण्याची ताकद माहीत असते. मन माय चुका करता कामा नये. अंधश्रद्धेच्या तत्वावर आरूढ राहायचं नाही. वारकरी संप्रदाय घट्ट कंठात धरायचा आणि जोमानं आपल्या लेकरांना उपदेश करायचा. मोठी होतील लेकर, भविष्यातली तारे होतील, ती देशाची तारे म्हणून चमकतील. संस्कारहीन म्हणजे राक्षसीन, इथपर्यंत आलतो ना महाराज. बाबाजी, मी तुझ्या मालकाच्या दाढी मिशा जाळ्या असं सांगितल्याबरोबर घामच आला तिला. आणि मग म्हणली, मारुती राय कुंभकर्ण कशान मरणे सांगते, पण मला रावण मारीन. मारुतीराय म्हणले, ते तुला कळाल्यावर मारीन, पण नाही सांगितलं मी तुला आता मारतो. मी आताच आपटीतो, अशी आपटून समुद्रात टाकतो. चांगल्या माशाने तुला खाल्लं पाहिजे. हो, आताच आपटीतो. बाई, आणि एक करता का, मी सांगते पण मग मला वाचितान का? अरे तू कुंभकर्णाचं मरण सांगितल्यावर परवाच्या दिवशी रावण्या मारणारच आहेत ना आम्ही. तुला काय ताण घ्यायचा? युगजून मला म्हणला रावण्या कस काय म्हणजे, मी तू चुलता ऐकतो, तू चुलता ऐकतो. वापस घेतो मग शब्द, माफी मागतो. बाबा काय होतं माहितीये का, हे 2-3 पुस्तकं शिकलेली दुसऱ्याच्या नाकायनं काड्या घाली. बुटकं भर पाणी घेतून समुद्राला आंघोळ घालतून तू थोतरत धुतलं नाहीस. तो तोंडात बरस तसाची रूम नाड केल्यावानी आणि समुद्राला अर्घेल भास्करो तेजो भयो दिवाकरम निशापती सर्वस्थितायाम आपांपती निर्भयो. तुला धुई तोंड आधी. या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल बाबा. या संप्रदायात श्लोक कमी असले तरी चालतील, ओया पाठ कमी असले तरी चालतील, अभंग पाठ कमी असले तरी चालतील. तर नाना, पण आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय आणि बहीण म्हणतो तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. तो 1 नंबरचा महाराज. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला आई म्हणणारा हा संप्रदाय.
रावण या परीक्षेत नापास झाला, या परीक्षेत रावण नापास झाला. अगा तेजू जगदानंद कंद पतये सभार्या सुजायते वात्सल्ये अर्थदायिनी म्हणजे लक्ष्मी रमातत्वल्लभेताम हरणंच सर्वस्थितः. चूक केली रावणानं. हे काय आमच्या आजन लिहिले का गोट्या खेळणाऱ्यानं लिहिले? चूक केली. जायो तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. आणि या संप्रदायात तसा बट्ट्याबोळ करणाऱ्या नालायकाला मानत नाही. रावणाच्या त्या चुका आहेत. चला असो, याच्याकरता म्हणतोय मी. त्याचं माझं काही भांडण नाही. ते काय माझ्या विरोधात इलेक्शनला उभा नव्हता. त्यालाही आम्ही मारणार आहेत. पण सांग कुंभकर्ण कसा मरेल? काय सांगू आता संतांचे उपकार. सांगितलं. म्हणले खाली वाका. मारुतीराय वाकले, कानास सांगितले. पोटेषु भवस्थिता सव्याम पृष्ठेषु भयस्थिता नाम द्वंद्वानाम परचक्रेषु भय सव्या सव्य अपसव्या स्थितम पृष्ठेषु चक्षु हितेशम दक्षिणाधिपतये. अर्थ सांगता येईल याचा काय झाला तर? तुम्ही अशी चोर पंक्चर होत जा. चोर पंक्चर कशाला म्हणतात माहिती का? दुकानावर नेलं पंक्चरच्या की पंक्चर गवसनं, आणि घरी गाडी लावली की सकाळच्याला हवा राहीनं. याला म्हणायचं चोर पंक्चर. आणि तुम्ही शिकल्यावर, तुम्ही पाठ केल्यावर आम्हाला ना शिकला जावं लागेल. तुम्ही ऐकून इथंच सोडी जा. रुमाल झटकेला की कालचा अभंग कानो बापा. काय कानात सांगितलं पुढे ऐका. 45 मिनिटाच्या आत मारुतीराय आले. शब्दात वजन होतं. ही लोक काय कोणाला शब्द देत होते का? आणि यांचे शब्द वाया जायची ताकद आहे? अर्ध्या तासाच्या पुढे पळा करणा बवाचेनी घटका संभ्रमे. करण बव पळ ही पंचांगाची भाषा बाबाजी. भगवंताच्या लक्षात आलं. येत नाही हनुमंत लवकर. आता 45 मिनिटात हजर. प्रभू आलोय. आज कुंभकर्ण मरणार. कसा मरी तू रे? पाय न माग हम किती सुटलाय. कसा मारी तू, कसा मारी तू. ताण घेऊ नका, मरतय. तुम्हाला एक सांगू का? मारुतीरायानं सरळ सरळ प्रभू रामचंद्राच्या कानात सांगितलं असतं फिरा. बाप ऐकतच नव्हता. कोणता बाप? जगाचा. प्रभू रामचंद्र ऐकत नव्हते. का? कारण सूर्यवंशाची ती रीत नव्हती. शत्रूला भ्यायची रीतच नव्हती. 9 गोष्टी सूर्यवंशातल्या होत्या. एक तर जीव गेला तरी हरकत नाही, पण शब्द मोडायचा नाही. एक अगा द्वंद्वा परिचक्रेशी पलाया भय व्याप्त्या. शत्रूला भेऊन पळायचं नाही. 2 पैकी हा नियम द्वापार युगात मोडला. बरं, द्वापार युगात पंढरपुरातल्या मालकानं नियम मोडला. कधी कधी सांगता येईल कोणाच्या देखता मोडला? हा, कोणता वन? कालयवन. बर, रामायणात कोण होता? किती भागवतकार फुकल्यावर सुधरतान. पहिली मला गोळी घाला. जाऊ द्या. एक जण म्हणला महाराज इतकं नका आम्हाला दुटू. तुमचं काय पाकिटावर चलते म्हणून पाठ करता. आम्हाला काय तितक्या कुटाने होऊन गरज आहे. हे बाई असं चलत द्यायचं. म्हणून देवाला रणछोड राय नाव प्राप्त झालं. रणछोड राय, रणातून पळाले. पण सूर्यवंशातला एकही राजा पळाला नाही. बाबा एकही पळाला नाही. मारुतीरायच्या लक्षात होतं आपण सांगितलेलं मालक ऐकणार नाही. आपल्याला आपल्याच युक्तीनं करावं लागेल. बुद्धिमतान वरिष्ठम. काय सांगू आता संताची उपकार. आता बघा टप्पा. आणि मारुतीरायनं शेपटीला आदेश दिला, बाई जरा मालकाच्या गुदगुले कर बरं. तो शेपटी म्हणली बाई. आणि प्रभू रामचंद्राच्या गुदगुल्या मी तोडते ना. मारुतीराय म्हणले तू मही हेस ना. काय शेपटी? तू माही हेस ना शेपटी. कसे तोडतील मालक? ती म्हणली बाई मग तुम्ही हातान करा. गुदगुल्या हातान. अगं ऐक ग तू, ऐक ग, ऐक ग. कोड आहे माझ्या डोक्यावर, संकट आहे माझ्या डोक्यावर. तू ऐक, कर गुदगुल्या. सव्या ती अपसव्या, सव्या ती अपसव्या. येत पुच्छाग्र भय भागेशु. पुच्छ म्हणजे शेपटी, अग्रभाग म्हणजे टोक. सव्या ती अपसव्य म्हणजे डावा आणि उजवं. काखेमध्ये शेपटीचा गोंडा हलत होता बाबा. प्रभू रामचंद्र असं झटकायचे.
पण माग पाहत नव्हते, धुरंधर योद्धा. पण मारुतीरायाने शेपटीला सांगितलं, अगं फिरवणं पटकन. आणि मग शेपटीनं जास्त असं केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणले, कोण? पाड झाली कुंभकर्णाकडं आणि तोंड झालं मारुतीरायाकडं. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंता, सूर्यवंशातल्या राजाचा नियम मोडास. ऐका मालक, मी किती नियम मोडाय ते नंतर पहा, पण एकदा पुन्हा वापस फिरून पहा. बाबा तो कुंभकर्ण खाली पडला होता. कुंभकर्ण खाली पडल्याला पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मारुतीरायाला मिठी मारली. पाहून स्वतः 3 दिवसापासून बाण मारतोय रे, मरत नाहीये. काय औषध दिलंस? कशान मेला कुंभकर्ण? मारुतीरायाने ब्रह्मांडाच्या मालकाचे डोळे पुसले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू मी काही केलं नाही, कुंभकर्णाला तुम्हीच मारले. मी कुठं मारलं रे हनुमंता? मी कुठं मारलं रे? अरे मी जेवढ्या वेळ त्याच्याकडे तोंड करून होतो तेवढ्या वेळात मेलाच नाही. मी तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर कस काय मरतोय? तुझ्या डोळ्यात ताकद आहे, तुझ्या शौर्यात ताकद आहे, तुझ्या या उभरांग पिंडात ताकद आहे. नाही प्रभू, त्याला मारण्याची ताकद तुमच्या पाठीत आहे. त्याला मारण्याची ताकद तुमच्या पाठीत आहे. कारण त्याला वरदान होतं, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत ते मरत नव्हतं. पण हे देवाला माहित नव्हतं बाबाजी. मग विटेवरच्या मालकाला प्राणदान द्यायची ताकद, विटेवरच्या मालकाचं संकट दूर करायची ताकद आणि त्या युद्धात जय प्राप्त करायची ताकद, ही कृपा मारुतीरायाची झाली. म्हणून तू को बराय पहिल्या काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय
आपल्यावर उपकार संतांचे असतील, मारुतीराय नावाच्या संतांचे उपकार ब्रह्मांडाच्या मालकावर आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. राजे हो, संतांना जे करता येतं ते देवाला नाही करता येत. कारण देव जे करतो का ते बायोडाटा बघून करतय. तुमच्या नशिबात काय लिहिलंय, कसं होणार आहे ताटे सर, कुठं आपटणार आहेत, कुठं वरी जाणार आहेत, यानुसार मामा नाना देव करत असतो. हे सगळा बायोडाटा चुलीत घालून पुढच्याच चांगलं करतात ती संत असतात. सगळा बायोडाटा चुलीत, ती ताकद या लोकांची. तुम्हाला एक सांगू का, कायद्याच्या चौकटीत ज्या गोष्टी मिटत नाहीत त्या संतांच्या पुढे नम्रपणानं सांगितल्या तर मिटतात. या लोकांची ताकद असते. एक पुरावा सांगतो बाबा. टाइम झालाय का? मला सावध करा बरं का सगळं आटोपल्यावर. मग काम मग काम म्हशीच्या वगारावानी हिरवटीला लागल्यावर दूध इसरत आहे. तुम्ही मायावर घेतल्यावर हसलात, मग वघाराचं ऐकणारी कोण? यायला मला वघारू म्हणल्यावर मस्त वाटलं. विठाला विठाला. बाबा, दुर्योधन नावाचा व्यक्ती, या दुर्योधनानं तुमच्यासारख्या वासनेला विस्तू लावलेल्या महात्म्याच्या शब्द अंतःकरणाला तडा दिला. राजेहो, एक सांगू का तुम्हाला, संतांचे विचार पटले नसतील ना तर मौनस्त जाय येते. आपल्याला संतांचे विचार पटत नाहीत ना तर शांत बसलेला अतिउत्तम आहे. त्यांच्या विचाराला गालबोट लावणं जीवन मातीत जाते. जीवन पिढ्याची पिढ्या मातीत जातात. संतांच्या विचाराला नाही तडा जाऊ द्यायचा. बाबाजी 11 क्षोणी सैन्य आणि या सैन्याचं सेनापती पद नाना भीष्माचार्याकडं, वादळमोहीचे नाना भीष्माचार्याकडं. निष्पाप माथार हो बाबा, निष्पाप माथार, निष्पाप माथार. किती पवित्र माथार सांगू तुम्हाला. ज्या माथाऱ्यानं 113 बाण अंगात घुसल्याच्या नंतर एक ग्रंथ केला, त्या ग्रंथाचं नाव आहे विष्णू सहस्रनाम. आणि त्या ग्रंथाचं वाचन सप्त्यात होत नाही, तो सप्ताच नाही. मला वाटतंय संभाजीराजे फार वेळेसपासून मी येतो सप्तात, पण मला गेल्या वर्षी पूर्ण दैनंदिन माहिती मिळाली. गाथ्याचं भजन वेळेला, हरिपाठ वेळेला, प्रवचन वेळेला, जी कथा असेल ती वेळेला, प्रत्येक गोष्टी वेळेला. गाथ्याचं भजन पाहिजे. हे कोणला नाही, आम्ही लय भारी वक्ते आणले, गाथा काढून टाकला, माथा खराब केला नालायक तो. ज्या सप्त्यात गाथ्याचं भजन नाही त्या सप्त्यातल्याची माथेच खराब झाली. बापाची जागिरी आहे का आपल्या नवीन नियम लावायला? काही लय मोठा वक्ता आणला, त्याला इमानाचं वार तरी लागणार आहे का? कोणालाही मोठं म्हणत असतात का? पवित्र महात्म्याच्या अंतःकरणाला तडा दिला बाबाजी. काय म्हणला नालायक दुर्योधन, पितामह तुम्ही आमचं खाता आणि काम पांडवांचं करताल. असं नव्हतं हो ते गुळसकर, नव्हतं असं. ते म्हातारं चांगलं होतं. ते म्हातारं ते काय मंदिरात गुटखा खाणार, तंबाखू खाणार असं म्हातारं थोडंच होतं. काही इतके येडगुळ म्हातारे. तिसरीच्या पोराला बिडी वडा पेटून आणायला सांगितली, आणि बिडी इतकी इमानदार आहे ती वहड्याशिवाय पेटतच नाही. आणि हे काताड, माझी भाषा तिकडची, त्या तिसरीच्या पोराला बिडी पेटून आणायला सांगते. लायकी का गुरुजी त्याची? कोणाला काय काम सांगावं याचा काही नियम आहे का? नाही, प्रणाली आहे.
कोणाच्या विषयी गरळ वकणे हे चूक आहे, किंवा अधिकार नसताना कोणाची स्तुती करणं ही सुद्धा चूक आहे. पण बाबाजी मुस्लिम समाजाच्या धर्म मंदिरामध्ये त्याला मस्जिद म्हणतात. आपण जात नाहीत, पण कुठेही बिडीचं दुंडूक आणि काड्याच्या पेटीचा तुकडा सापडत नाही. माझ्या विटेवरच्या मालकाच्या दर्शन मंडपामध्ये कोपऱ्यात तंबाखू खाऊन थुकू नये याच्याकरता पांडुरंगाचे चित्र कोपऱ्यात काळ्या रंगाच्या शाहीनं काढीत, पण तिथं पण नालायक थुकतीत. लायकी आहे का? मी एकदा तिरुपतीला गेलो, गाडी केली, सारे चला म्हणले, मी गेलो. जात असतो. माणसानं प्रांत पाहायला पाहिजे, बघितलं पाहिजे. याच्याकरता यात्रा करायला सांगितल्या. तर गेलो तर मग खाली ती सगळी तिथली लोक येतात, त्यांनी ते बिड्या कोणाच्या असतील, कोणाचा तोटा असेल, काय असेल ते, कोणाची सिगारेट असेल, चट हिसकून घेतले. तर आमच्यासोबत एक कार्ट होतं, त्यानं वरी गेल्यावर रूम केल्यावर सिगारेट वळली. मी म्हणलं तू कस काय नाही गौसली? म्हणला मी गाडीच्या एअर किन्नर मध्ये टाकून आणली. मी म्हणलं तिरुपतीला पण कळणार नाही याला किती मार्क द्यावे. त्या मालकाला सुद्धा कळणार नाही याला बुद्धी कोणीच टाकली असेल. गाडीच्या एअर किन्नर मध्ये टाकून आणली त्याने सिगारेटची पाकिट. काय 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 अर्थ आहे का त्या गोष्टीला? व्यसन सोडून द्या, सोडून द्या व्यसन, कामाचे नाही ते, चुकीचं आहे. दादू 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 वाढ नाही, वाढे वाढ वाढे वाढे. ज्या बाईला स्वयंपाक चांगला येतो का तिनं वाढाव पण कन कन. आमची इथली आणती की भजे चांगली तळीत होती, अशी बचक भर धरायची, वाढ म्हणल्यावर दोनच टाकायची. मी म्हणायचं आणती का काकू ते हाताला इचू डसू दे ना, पडू दे ना, असे बद बद खाली पडू दे ना, पडू दे ना. असं नाही, वाढेव म्हणल्या वाढी ते बिचार. ते बी निबर झाले. आता ते म्हणते मला हसण्यात नाही आले. ते पण एक संप्रदायातले घटक आहेत बिचारे, त्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. विनोद द्या सोडून. तुम्ही खातामचं आणि काम कौरव पांडवांचं करता. राग आला बाबा. रागाच्या भरात प्रतिज्ञा केली, उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन माऊली. पण केलं म्हाताऱ्या, निष्पांडवी पृथ्वी करीन. वा. एति सपात्रेषु सहकुमपात्रेणां दुग्धायां अर्धपात्रेण जलः द्विचिमुटा सुपरडष्ट आसामस्य यत् शर्कराति जायते यत् मिश्रणम आलस्य निवारणार्थम चहा पुराणंच कथितम. त्यांना 2 कप कडक चहा द्या म्हणजे त्यांचा आळच आहे. विठाला विठाला उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. बाबा काय सांगू आता संतांचे उपकार. उदाहरण क्रमांक 2. ठीक आहे. निष्पांडवी पृथ्वी करीन. अगोदर कानावर पडलं पंढरपुरातल्या मालकाच्या, घामच सुटला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. या पांडवांना हस्तिनापूरचं स्वराज्य, इंद्रप्रस्थाचं स्वराज्य होतं. इंद्रप्रस्थ अधिक हस्तिनापूर पांडवांना मिळावं याच्याकरता घराव तुळशीपत्र ठुलन पांडवांच्या घरी राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि ते पांडव उद्या दुपारी मरणार, पण सामान्य माणसाचा नाही, भीष्माचार्यांचं पण आहे. कोण भीष्माचार्य? देखोनी दक्षिणायनाती घोर भीष्मे ऐकताची उत्तर आणि काळाशी सारुनिया दूर स्वशरीर रक्षिले. पात्रता ज्या योद्ध्या ते भीष्माचार्य. इच्छामरणी महात्मा. मालक फक्त चिरंजीव आहेत. मारुतीराय फक्त चिरंजीव, पण भीष्माचार्य मारुतीरायपेक्षा दुप्पट ताकद.
मारुती रायनं विचार जरी केला मला मृत्यू पावायचं तरी येत नाही मृत्यू, एकच फक्त अमर चिरंजीव. पण भीष्माकडे दोन गोष्टी होत्या, जोपर्यंत जगायचं तोपर्यंत यमाची काय मायवेली, आणि ज्या दिवशी निघून जायचं त्या दिवशी यमाला सगळे कामं सोडून भीष्माचार्याला न्यावं लागलं. या दोन ताकदी भीष्मांकडे होत्या. त्या म्हाताऱ्याचं पण एक जण म्हणला देवा पुढे भीष्म काय, म्हणलं सुंबळे आहेस का काय तू, आखलीचा कांदा फुटला तुया. युद्धावर रथात बसायच्या अगोदर पंढरपुरातले मालक भीष्माचं दर्शन घेत होते आणि दिवसभर आशीर्वाद पुरत होता. तुम्हाला एक सांगू का, साधूचे उपकार किती मोठे असतात. बाबा गुडघ्याच्या वरी 4 बोट, बेंबीच्या खाली 2 बोट, एवढा भाग हाडामासाचा होता दुर्योधनाचा. आणि गदा मारून दुर्योधन मारायचा होता. तो भगवंतानं भीमाला सांगितलं कमरेच्या खाली गदा मारित नसतात पण मारायची. भीम म्हणला युद्धात निषेध होते. हो दे, मोठी भाऊजाई आई समान असते, आणि आई समान भाऊजाईचे वस्त्र हनन केले, त्याची अक्कल कुठं नदीला गेलती. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला मांडीवर बसलं तेव्हा त्याची अक्कल कोण्या नदीला गेली. आणि तू काय सांगतो शहाणपणाचे पारे, असा देव नाही म्हणला मी म्हणायलो. कारण ते मेवणे होते ना, इतका कडक कसा बोलून ते बहीण दिली तीन त्याच्या घरी. आणि तुम्ही काय शास्त्र पुराण सांगायले, हान गदा, गदाच फिरिली. पण भगवान म्हणले थांबय बापा, मी सांगल ते तिची हान, उद्या हान. भीमान म्हणायचं हानू का, थांब बापा थांब, उद्या म्हणतो थांब म्हणतो. 18 दिवस युद्ध झालं. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. 9 दिवसात वधिले कौरव, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 18 दिवस युद्ध चाललं, 5-4 दिवस मातीत गेले. उद्या मार काय मिळे. भगवंतानं कानात संध्याकाळी सांगितलं मी जे दिवशी सांगेल त्या दिवशी मार. आणि एके दिवशी सांगितलं बाबा खुनील हान गदा, गदा हानली दुर्योधन खाली पडला. त्या दिवशी का म्हणले सांगू का, रोज दुर्योधनानं आईनं सांगितलं होतं युद्धाला जाताना म्हाताऱ्याच्या पाया पडून जाय. कोण म्हातारं, मुनिश्री भीष्माचार्य. हे वासनेला कामाला विस्तू लावलेली माणसं अधिकारी असतात. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रो ब्रह्मचर्य धर्मास्तितो जायते यत्पुनितो फलश्रुत्या. अधिकार असतो लोक, हे तळपत्या सूर्यासारखे तेजस्वी लोक असतात. दर्शन घे म्हाताऱ्याचं. आणि एकाच दिवशी चुकून भीष्माचार्याचं दर्शन घेतलं नाही बाबा, त्या दिवशी देवानं गदा हाणायला लावली. ताकद सांगू, 2 कामं होते. त्या दिवशी आईचं बी दर्शन विसरला आणि भीष्माचार्याचं बी दर्शन विसरला. आईचं दर्शन घेत होता, त्या आईच्या आशीर्वादाचं कवच दुर्योधनाच्या भोवताल फिरत होतं. दुसरं दर्शन भीष्माचार्याचं घेतलं की संतांचं कवच अंगामागं फिरत होतं, म्हणून भीमाची गदा चलत नव्हती. त्या दिवशी संतांचं दर्शन विसरला आणि आईचं दर्शन विसरला. त्या दिवशी दुर्योधन खाली पडला. इतकी ताकद आहे संतात, इतकी ताकद आहे आपल्या आई वडिलात. असो काय भीष्माचार्य असतील ते. ठास 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 पंढरपुरातला मालक रडत होता. द्रौपदीने विचारलं प्रभू का रडता. ताई उद्याचा सूर्यास्त व्हायच्या अगोदर तुझ्या कपाळावरची कुंकुमाची चिरी पुसल्या जाणार. काळीच तुटलं, हो काळीच तुटलं. द्रौपदीनं सांगितलं दादा तू असल्या माझ्या कपाळावरचं कुंकू पुसायची काय ताकद आहे कोणात. ताई आजार मर्यादेच्या पलीकडे गेलाय भीष्माचार्यांचा पण हे उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करणार. पांडव जिवंत ठेवणार नाहीत. देवा काही प्रयत्न काही नाहीत. भीष्माचार्याच्या पुढे आपलं काही चालत नाही ताई, काही चालत नाही. अख्खी रात्र डोक्याला हात लावून देव होता. काय सांगू आता संतांचे उपकार. अख्खी रात्र डोक्याला हात लावली, अख्खी रात्र. कारण एवढं केलेलं पाण्यात जाणार होतं, एवढा अट्टहास केलेला सर्व पाण्यात जाणार होता. रात्रभर डोक्याला हात. ब्राह्मी मुहूर्त सुरू व्हायला 18 पळ वेळ शिल्लक होता.
30-40 रुपयाला येते. मग लोकायला विचारते आमच्या चुलती चतुर्थी धरी ती आणि चांद पाशा किळ इकायला आला आणि त्याला म्हणला मामू चंद्र कहा निघायला, त्याला कसा कळन? खाली बसा, ए, खाली ए, बसा. बसा, ए, बसा. तुम्ही बसा ना खाली. असं काय नसतं. बसा. ए खाली बसा, खाली माणसं खाली तुम्ही बसा. बसा खाली, बसा खाली. तुम्हाला काय झालं? बसा ना खाली. बसा काय बसा. डुक्कर आलत. बसा बसा खाली बसा. बसा. रानडुक्कर होतं त्याच्यामुळे ते दामटून लावलं. बसा काय ताण घेता त्याचा. विठ्ठल 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 विठ्ठल. हा. बसा खाली बसा. बसा शांत बसा. अरे ती गाय होती, ती रान गाय. बसा ना खाली. हे पान पडलं की पिपळगाव उडालं होते. नादच असतो त्याला. पहाटेच्या प्रहरी द्रौपदीनं सांगितलं दादा एक प्रयत्न आहे, तेवढा प्रयत्न जर सफल झाला तर माझ्या कपाळावरचं कुंकू शाबूत राहते. दादा काय करावं लागेल? फक्त तुला माझ्यासोबत यायचंय. तुला माझ्यासोबत यावं लागेल दादा. ठीक आहे म्हणले. कुठं जायचं ताई? पहाटेच्या प्रारी भीष्माचार्य पहाटे स्नान आटपल्याच्या नंतर सकाळचा जो विधी आहे नित्यनेम हा सारून ज्या वेळेला बाहेर येताल त्यावेळेला मला पितामहांचं दर्शन घ्यायचंय. वा योग असा आला. भीष्माचार्यांचा सकाळचा नित्यनेम त्यांच्या शिबिरात त्यांच्या राहुटीत चालू होता आणि द्रौपदीला घेऊन भगवान कृष्ण परमात्मा तिथे पोचले. मग बाहेर भीष्माचार्यांचे भालदार चोपदार होते. कोण? द्रौपदी. काय काम? दर्शन घ्यायचं पितामहाचं. पूजा चालू आहे. एवढ्या जोरात तुम्हाला ऐकू येईल याच्याकरता बोललोय. भीष्माचार्याचे चोपदार शिबिराच्या पुढे इतक्या जोरात कसे बोलते? कोण आपण? द्रौपदी. काय काम? दर्शन. थांबा. पण बाकीचे आटपून भीष्माचार्यांच्या शिबिरापाशी जमा होऊ लागले. सगळे पुरुष एकत्रित येऊ लागले आणि बाबा तिथं बाई एकटीच होती द्रौपदी. तिने विचार केला एवढ्या लोकात बसण्यापेक्षा आपलं काम पटकन आटपावा आणि राहुटीच्या बाहेर द्रौपदीनं डोकं टेकलं, हात जोडून नमस्कार केला. आतून आवाज आला, अखंड सौभाग्यवती भव. काय आवाज आला आतून? अखंड सौभाग्यवती भव. मला एक जण म्हणला महाराज भीष्माचार्य राहुटीत होते मग बाई पाया पडली कस काय कळालं? मी म्हणलं तिला बांगड्या होत्या ना, ती घालीत होती. बांगड्या वाजल्यामुळं भीष्माचार्यांना कळालं एक स्त्री आपल्या पाया पडती, एक स्त्री आपल्या पाया पडती. राहिला प्रश्न मग सौभाग्यवती पाया कशा पडली हे त्यांना कसं कळालं? हे पुढच्या कीर्तनात सांगेल. कारण सगळ्या गोळ्या एक खट्या दिल्यावर रिॲक्शन येत असते. हो घाम येत असतो. स्त्री पाया पडली हे बांगड्याहून कळालं ना, बांगड्याहून कळालं. हात वाजतेत बायकांची बांगड्या अशा वाजतात. अखंड सौभाग्यवती भाऊ. भीष्माचार्य बाहेर आले. देवानं सांगितलं चल ना, आशीर्वाद दिलाय चल ना. थांब म्हणली दादा. आणि मग विचारलं पितामह मगाशी मी दर्शन घेतल्यावर आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव, तो या जन्मातला का पुढच्या? काय वजन आहे बोलण्यात? देवा मी मगाशी दर्शन घेतलं, तुम्ही अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला, तो या जन्मातला का पुढच्या? भीष्माचार्यांनी सांगितलं सोबत कोण आहे? जोडा सांभाळणार. ते चपलापाशी उभं होतं. कोण? पंढरपुरातला मालक. काहीला त्या चपला म्हणजे जोडा वाटला. वाक्य किती गोड होतं. देवा जोडा सांभाळणारा सोबत आहे म्हणजे कुंकू सांभाळणारा सोबत आहे. जाय म्हणले बाय, जाय 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 जाय.
महाराज भीष्म एका साधून दिलेला शाप, काय देवात ताकद होती तो शाप मोडायचा, पण त्या साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर तो शापही मोडतोय. भीष्म पण केला खरा. वाक्य ते वेगळ्या अर्थात लावू नका. पण भीष्माचार्यानं दिलेला शाप देव नव्हता मोडू शकत. त्याच्यासाठी जिला शाप प्रदान होणार होता तिलाच आपल्या मालकाचा प्राणदान जीवदान आपल्या कपाळावरचं कुंकू शाबूत ठेवण्यासाठी त्या साधूचं दर्शन घ्यावं लागलं. आणि साधूकडून अखंड सौभाग्यवती व आशीर्वाद प्राप्त झाला. कोणाचे उपकार आहे ते? साधूचे उपकार आहेत. म्हणून काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. बाबा, मानस नावाच्या सरोवरावर भीमाला मारुतीराय भेटले. मानस नावाच्या सरोवरावर भीमाला मारुतीराय भेटले. आणि मारुतीरायाला भीमाच्या शक्तीविषयी गर्व निर्माण झाला, आदर निर्माण झाला, भाव निर्माण झाला. आणि मारुतीरायानं सांगितलं, भीमदादा तुला आलिंगन द्यायचंय. पण भीम मारुतीरायाच्या वरच्या रूपावर गेले. आणि भीमाने विचार केला, मी राजपुत्र आहे, वानराला कशाला भेटू. मारुतीरायानं सांगितलं, भीमा मी जरी वानर असेल त्याबद्दल दुमत नाही, पण माझ्यातल्या आतल्या शक्तीचा विचार कर. माझी आतली शक्ती इतकी गोड आहे आणि त्या गोड अंतकरणाने तुला आलिंगन द्यावा अशी माझी अंतकरणाची शक्ती सांगते. माझी इच्छा नकोस मोडू. नाईलाजानं भीम तटस्थ उभा राहिला आणि मारुतीरायानं आलिंगन दिलं. मारुतीरायानं आलिंगन दिलं. पण भीम शेवटी राजपुत्र होता. सत्ता संपत्ती आणि तारुण्य एक ठिकाणी आल्या की माणूस पाप करतो बाबा. सत्ता संपत्ती आणि तारुण्य, तीन गोष्टी एकत्रित आल्या की त्याचे टासा टेकत नाहीत. त्याच्या ते पंजाव चलवतो. आणि मग जे पंजाव चलत आहेत का त्याची उलथायची भीती असते. ते कोण्या दिवशी हडगाळतील काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे शक्यतो पंजन टाचा टेकूनच चाललं पाहिजे. हो, ह्या तीन गोष्टी एकत्रित आल्या की पंजाव पळतो. उधळशील एका दिवशी, येडेवाणी करू नको. तर सत्ता आणि संपत्ती तारुण्य, इंद्रप्रस्थाचं राज्य, पंडूराजाचा कुमार आहे, तारुण्य, आणि 9000 नागाचं बळ आहे. 9000 नागाचं बळ आहे. वैकुंठवाशी माधव महाराज मगर आणि रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, रेल्वेचं इंजिन जर प्लॅटफॉर्महून गेलं, आता मी कधी कधी जात असतो रेल्वेनं, एक बऱ्यापैकी डब्बा असतो, जरा त्या डब्यात बसून कधी कधी जात असतो. तर कधी कधी त्या प्लॅटफॉर्मवर एक बाई बोलती. मला वाटतं मोबाईलचं बॅलन्स संपल्यावर बाईच सांगते. याच्यामध्ये माणूस काऊन घातला नसेल काय माहित त्या कंपनीमध्ये. बाईच बोलती काऊन काय देव जाणी व त्याला काऊन आवडी असेल. प्रभू आपण कशाला आपलं शिक्षण कमी ना आपण कशाला उगाच जे कळत नाही का ते करायचं नाही. जिथं दुकान जे चलतंय का ते टाकलं पाहिजे. एका गावात कोणीच लग्न केलं नाही तिथं लुगड्याच दुकान टाकलं. हे कसं चालेल? कोण लुगडे घेईन? तिथं सगळे संन्यासी आहे ना. तसं आपल्याला कळतच नाही त्याच्याविषयी बघ करणं चूक आहे ना. ती बाईच सांगते असं. हा अपघाती काय काय असं सांगते. इंग्रजी काही, मराठी, हिंदी काही. जाऊ बऱ्याच वेळेस त्या वरून जाचा प्रसंग आला. हे तुमचाच जोरण. द्यायचं तेल देवीला भूत्या आला, घाईला पन्हाळा वाटा आलं, मोरी वाट गेलं. तो तिथं पण पाणी द्यायला त्याच असतात. त्या विमानात पण हो, मी आपलं कडीला बसत असतो तिकडे कडीला. हो ना. ज्याला मोठं व्हायचं का त्यानं स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जगदंबा म्हणा. देवालाही माहित नाही ते शिखर तुम्ही गाठताल. ते शिखर या मालकानं गाठलं. मग त्या बाईनं सांगितलं, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, प्लेटफॉर्म 2 के किनारे मत ठहरो, या न रुकने वाली ट्रेन जलद गाड़ी जा रही है प्लेटफॉर्म 2 के. आता इंग्रजी आलं नाही
इथे थांबू नका, हे मराठी. आमची हिंदी अशीच, उधर से गाडी आई, गाडी चली गई, मै खाली राहिला. ज्याला येत नाही का त्याला लय आगाव बोलायचं नाही. मला वाटतं जिला गौऱ्या लावता येत नाही का तिनं धिरडे करूच नाही. पिठाचा नाश आहे तो. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाही ती म्हणली मी बासुंदी करते. मी म्हणलं राहू दे मंजुळा, निदान दूध तरी पिता येईन. तुला पिठल्यातली गोळे फुटणं तर बासुंदी कशाला करते. राहू दे राहू दे. बाळ्यानं मुकाट्या मराठी बोलावून येत नाही तुला बाकीचं काय, कशाला हिचकायला. तर ते न थांबणारी गाडी इतक्या वेगात जाती तर प्लॅटफॉर्मवर बसल्यावर टोपी धरून बसतो, तिच्या हवानं टोपी उडून जाते. पण एकही झाड रेल्वेच्या इंजिननं पडत नाही. 250 इंजिनची ताकद भीमाच्या पायात होती. भीमानं जर आवेशानं पाय आपटिला तर 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. याच्यापेक्षा याच्या काकात जास्त ताकद होती, 10,000 नागाचं बळ. भीमापेक्षा कमी ताकद होती विराटाचा मेहना कीचक, 8,000 नागाचं बळ. 3 आणि 4 आणि 2 हे कोणाकोणाला बळ होतं ते घरी गेल्या वाचानं गुत्त थोडं घेतलं सगळं. विडाला विडाला त्या भीमदादाला मारुतीरायनं आलिंगन दिलं, पण तटस्थ भूमिका. आलिंगन दिल्याच्या नंतर असं खळखळून अंतकरणाला अंतकरण भेटलं पाहिजे. त्याला आलिंगन म्हणतात, त्याला मिठी म्हणतात, त्याला कव म्हणतात. करिता आठव धावून या घाली कव, मिठी म्हणतात. आणि मारुतीरायनं मिठी घातली, पण भीमाच्या अंतकरणात शंकीची खिचडी शिजली आणि भीम तटस्थ उभा राहिला. याला काय खेटायचं. काही काहीचा नादच असतो, मनका गेला पण तनका नाही गेला. अहो तो सावरण्याच्या पाठीमागे जर काय केलं पाहिजे माणसानं. ऐकायची भूमिका ना सट केलं तरी हरकत नाही, पण आम्ही आमच्या जाग्यावर ताईत मरशीन रे सुंबळ्या, राखुंड होईन तू हो, येडेवण नको करू. ऐकच आहे चांगल्यांचं. भीमाला नाही म्हणालो मी. मारुतीरायला आलिंगन दिलं ना आलिंगन सोडलं. अंग 8 आहेत बाबा, 4च अंग लागले आणि 4 अंग नाही लागले. ते अर्धांग वज्राचं झालं. आणि मग भीमाने विचारलं देवाला, देवा राहिलेलं अंग माझं वज्राचं करता का, मला करता येत नाही. भीमदादा म्हणले, देवा मारुतीराय भजन तुमचं करतेत, मग तुमचं भजन करून ज्या मारुतीरायत एवढी ताकद प्राप्त झाली की त्या मारुतीरायनं मला आलिंगन दिल्यावर अर्धांग वज्राचं होते, तर तुमच्यात किती ताकद असेल. मी बायोडाटा तपासून करीत असतो आणि बायोडाटा चुलीत घालून जे मोठं करतात ती संत असतात. जर भीमा तुम्ही मारुतीरायला मोकळ्या अंतकरणाने त्यांनी जसं आलिंगन दिले तसं दिलं असतं तर पूर्ण शरीर वज्राचं झालं असतं. कौरवाच्या पक्षात एकाही व्यक्तीची ताकद नव्हती भीमा तुला संपवायची. पण सगळ्यात तू कंजूशी केलीस संताला आलिंगन देण्यासाठी. या संतांनी भीमावर केलेले उपकार, या संतांनी भीमावर केलेले उपकार म्हणून भीष्माचार्य कधी बी कानाला हात लाईत होते. सुयोधनस्य स्थितो जायते प्रकोदरस्य भवस्थिता अंगाति वज्र कायाति वज्रास्ततो पुनितम नैवंती नाशात भवः. भीमा अर्जुन दुर्योधना अरे सगळ्यांना संपीन. ज्याचं शरीर अर्धवज्र देय कसं संपवायचंय, कसं संपायचंय. दुर्योधनाने विचारलं, प्रभू गुरुदेव 75% शरीर वज्राचं केलं धर्मानं माझ्यावर, तुझ्या संताची कृपा झाली. धर्म संत होते, जीवनभर धर्माचा रथ जमिनीवर आधार चलत होता. संत आहे. भीमाचं अर्ध शरीर वज्राचं कोणी केलं, मारुतीरायनं केलं. काय सांगो आता संताचे उपकार, काय सांगो आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. काय सांगू आता संताचे उपकार, टाळ टाळ काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता
उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्याती भावे उतराई काय द्यावे त्याती भावे उतराई आपल्या धर्मदंडानुसार वेळ आपला फलित झाला. राजे हो संत अरे अरे आवाज दादा आवाज 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 संतांवर विश्वास ठेवा. गाढवांच्या जास्त नादी लागू नका. ठेवा संतांवर विश्वास. जीवन सफल होईल सफल होईल. राजे हो 8व्या अवतारातल्या मालकाचा संसार सुखी झाला मारुतीराय नावाच्या संतांमुळे. द्वापार युगातले भगवान कृष्ण परमात्म्याचा आनंद द्विगुणित झाला आणि पांडवांना स्वराज्य प्राप्त झालं ते मारुतीरायाच्या कृपेमुळं. संतांची कृपा अफाट कृपा अफाट कृपा. माणसं किती मारलेत याचा मेळ त्याला स्वतःलाच माहित नाही. त्याचं नाव हे वाल्या आणि एवढी मोठी माणसं मारणारा वाल्या वाल्याचा वाल्मिक नसून वाल्मिकाचा महर्षी केला ते देवर्षी नारदांची कृपा. काय सांगू आता संतांचे उपकार. जयतपाल नावाच्या राजाला सर्व मुली झाल्या. राजाच्या अंतकरणात भाव पुत्र व्हावा पण मुलीला मुलाचे कपडे घातले आणि ती मुलगी ज्ञानोबरायचं दर्शन घेते. जिही निमिष मात्रे देह पालटीला स्त्रियेचा तो केला पुरुषोबा. 4 लोकांचा प्राण वाचला आणि राजाचं मनोरथ पूर्ण झालं. ही संतांची कृपा. काय सांगू आता संतांचे उपकार. किती मोठी ताकद. नामयाची जनी कोणतीये भाव जेवी पंढरी रावतीये सवे. आचार्य पंडित शास्त्री हे काशीतले सगळे लोक आले. 147 लोक. मी सांगत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे 147 लोक आले. त्याच्यात 48 होते कबीरदास. कबीरदास वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे. एवढा पुरावा सांगून पूर्णविराम करतो. कबीरदास आले तर या सगळ्या लोकांनी विचारलं आम्ही आचार्य आहेत, कोणी पंडित आहेत, कोणी शास्त्री आहेत. फार मोठं नाविन्य. शास्त्री पदवीला किंमत होती. माझ्या जन्माच्या वेळेस अगोदर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 शास्त्री आले. ते काशी विद्यापीठामध्ये पहिल्या मार्कानं पास झालेले आणि महाराष्ट्रात सुद्धा पहिले जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि आता त्या 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री आहेत परभणी जिल्ह्यात. सांगता येईल नाव त्यांचं? वा प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हे काशी विद्यापीठातले संभाजीराजे पहिल्या मार्कानं पास आलेले आणि महाराष्ट्रातले पहिले 3. किंमत होती या पदाला. आणि हे पद खरंय का खोटं 400 वर्षापूर्वी पैठणला तपासल्या जायचं नाथबाबाकडं. असे काही 47-48 लोक पंढरपूरला आले आणि ते सगळे विचार करत होते या जनाबाईचा इतका मोठा अधिकार, इतका मोठा अधिकार. मधलं सांगत नाही. तिला विचारलं कबीरांनी. तिनं सांगितलं दासी नामयाची म्हणून या. कोणाची कृपा झाली जनाबाईवर? नामदेवरायाची. काय काय कृपा आहे, काय कृपा आहे. कान्होपात्रा नावाची वारांगणीची कन्या, देवाचे लाडके लढीवार शेवटचे भक्त निळोबाराय तरटीच्या झाडाला डोकं देऊन झोपले. त्याच्यातून रामकृष्ण हरीचा ध्वनी येत होता. विचारलं को बाबा? यात कान्होपात्रा तिच्या आहे. ते मी कान्होपात्र आहे. वारांगणीची कन्या. बाई तुला विटेवरच्या मालकाच्या उजव्या हाताला जागा, विटेवरची मालकीन डाव्या हाताला वामंगी रकुमाई आणि तू उजव्या हाताला एवढा मोठा अधिकार. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची कृपा. धन्य कान्होपात्रा आजी भाग्याची झाली. ज्ञानोबरायाची भेट झाली तिला. काय म्हणून विटेवरचा मालक सापडा आणि उजव्या हाताला जागा. वारांगणीची कन्या, नृत्य करणाऱ्या बाईची कन्या. संतांच्या कृपेमुळे इतकं मोठं टोक सापड. काय सांगू आता संतांचे उपकार. भज निरंतर जागविती. संतांवर विश्वास ठेवा, गाढवावर ठेवू नका. गाढवांची संख्या पार वाढली. एक जण बाजारावून गेलं,
2 मिनिटात सांगतो. 4 किलो साखर विकत घेतली आणि एक विशिष्ट प्रकारचं पाणी पिलं जाताना. म्हणून बाजाराची पिशवी जाग्यावरच पडली बाबा. एक बूट जाग्यावर पडला आणि एकच बूट घरी घेऊन बोंबलत गेलं. एकच बूट नेला घरी, एकच बूट. घरी बूट घेऊन गेलं तर मग ती पिशवी तिकडच पडली. पिशवी सापडली गाढवाला. गाढवानं त्या पिशवीत तोंड घातलं आणि बघ 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 साखर खाऊ लागलं. साखर होती 4 किलो. मग साखर खात असताना तिकून हत्ती आला आणि हत्तीला विचारलं, काय गाढव दादा? काय नाही, मजा आहे म्हणजे. काय खायले? साखर खायलो. गाढव हत्तीला म्हणलं, साखर तुला माहिती आहे का नाही? आता राजा त्याच्या पाठीवर बसतो म्हणल्यावर काजू खातय ते बदाम खातय. हत्तीला साखर माहित नसती होय, ते काजू बदाम खातय. गाढवाला हाकलीत नसते आणि कोणाला काय बोलावं. ते ह्याच्याच वजनात चलत असते. गाढव कोणाला म्हणतात माहितीये का? जे पौर्णिमेच्या रात्रीला ऊन म्हणतात आणि पौर्णिमेच्या दिवशी वल सावलीला उभं राहतात अंग पोळायला म्हणून, ते गाढव. गाढव पावसाळ्यात खराब होते तर बाबा उन्हाळ्यात सुधरतेत. कारण गाढव माघ पाहून चरतेत. खातेत आणि माघ पाहतेत. हिरवं दिसल्या म्हणतात काहीच खाल्लं नाही. आणि उन्हाळ्यात माघ पाहिलं म्हणते चाट खुंटाळच केले, समाधानानं सुधरते. याला गाढव. लय गाढव येडपट. 2 गाढव पाळले आमच्या पाहुण्याने. आमचा पाहुणा म्हणल्यावर तुमचा बी पाहुणाचे हे बी ध्यानात. 2 गाढव पाळले आणि एक गाढव वायदा भरायला तहसीलला नेलं. ते वायदा जमा करीत होते ना, मग जमा केला आणि ती वायद्याची थैली त्याच्या पाठीवर टाकलं आणि तालुक्याला परगणे सुभे म्हणायचे त्याला, परगणे सुभे. ते तालुक्याला नेलं आणि तिथून आलं आणि इकडच्या गाढवाला म्हणलं, मी तालुक्याहून जाऊन आलो. घरी बसलेलं म्हणलं, चांद पडन पिशी घासू घासू. चांद पडलेली अक्कल नाही तरी तालुक्याला गेलो सांगते. याचं नाव गाढव. नाळ पडत होती ना पहिली गाढवायला, ते घासू 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 नाळ, ते गाढव. आणि ते गाढव हत्तीला म्हणलं, साखर कस काय? हत्ती म्हणला, गोड आहे. मूर्ख आहेत म्हणला तुम्ही हत्ती, साखर खारट आहे. आपल्याकडे गाढवांची संख्या जास्त झाली, जरा सावधान. हत्ती म्हणला साखर गोड आहे, गाढव म्हणला साखर खारट आहे. हत्ती म्हणला, बाबा तुला कशी म्हणायची म्हण, मी चाल. कशी म्हणायची म्हण म्हणजे केस टाकणार तू. टाकली ना हत्तीवर केस. गाढवानं बाबा हत्तीवर केस टाकली आणि केस बोर्डावर आली. गाढवाची लवकर येत असती. केस गाढवाची बोर्डावर लवकर येत असती आणि लगेच निकाल बी प्रगट. एका कठड्यात हत्ती उभा आणि एका कठड्यात गाढव उभा. न्यायाधीश निकाल देणार आणि त्या निकालवर राजा सही मारणार, शिक्कामोर्तब करणार. पण शेवटी अंतिम इच्छा विचारली. गाढवाला विचारायची आधी हत्तीला विचारली, हे हत्ती तुझी शेवटची इच्छा काय? आता मी निकाल देणार आहे. ते कोणाकून द्यायचं ते ठरेल असं. पण हत्ती म्हणला, एकच इच्छा आहे, फक्त 2 मिनिटं राजाला बाजूला जाऊन बोलायचं. बाजूला गेले. हत्तीनं राजाला सांगितलं, राजेसाहेब काही नाही, गाढव साखर खात होतं, त्यानं मला विचारलं साखर कशी आहे, चव कशी आहे. तर मी म्हणलं गोड आहे. ते म्हणलं खारट आहे. इतकंच आमचं भांडण, दुसरं काही नाही, काहीच भांडण नाही. माझ्याकडून निकाल कसा द्यायचा? राजा म्हणला, निकाल न्यायाधीश देईन, पण तुला 3 दिवस उलट टांगायचे. हत्ती म्हणला, मी चूक केलीच नाही. चूक केली म्हणून टांगायचंच नाही. तू गाढवाच्या काऊन नादी लागला? तुला चूक केल्यामुळे नाही टांगायचं, तू गाढवाच्या नादी काऊन लागला? म्हणून एकच सांगतोय तुम्हाला, गाढवांच्या नादी लागू नका. आपोआपल्या मताने आपोआपलं मत गाढव मांडित असतात. त्या मतात मिसळू नका. आणि एक दुसरं मत बाबा, आपल्या संतांनी जे देव सांगितले नाही ते देव मानायचे नाही. मरताल मरताल माझ्या माईनो, हे लयच ऐकत येत हो कोणाचं. बाबा 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 बाबा, हे काय, नका फस जाऊ. यायचा दोष नाही बाबा. 7व्या अवतारातली जगाची मालकीन पण खोट्या महाराजाला फसली. रावण का खरा महाराज होता का? नका फस जाऊ, नका फस जाऊ. 2 मिनिटं घेतो बाबा. मला तुम्ही 12 म्हणले होते, इतकं नका. मला सकाळी काल आहे एक हे. 2 मिनिटं घेतो. शेळीचं जे पिलू आहे का नर बोकड्या, जगात त्याच्या इतका हरामखोर कोण नाही.
तुम्हाला बाकीचे देव मानायचेत का न मानायचेत मामा ठरवा, नाना नंतर ठरवा, बाबा ठरवा. बोकडे इतका हरामखोर प्राणी जगात कोणताच नाही. मुद्दा सांगतो, श्लोक सांगत नाहीत मला, 3 पाठ आहेत पण सांगत नाही, कारण मी कधीच कोणाचं ऐकून सांगत नाही वाचिले. कारण मला कोणी, तुम्ही मान्य करताल चांगल्या मताची माणसं आहेत, पण एखाद्या बाबासारख्यानं जर मला कॉलर धरून विचारलं बाळू हे कशात लिहिलेलं आहे, तर मेल्यापेक्षा अपमान आहे मला नाही सांगता आलं तर. त्याच्यापेक्षा अपमान दुसरा कुठाच नाही. हो, त्याच्यामुळे मी वाचून सांगतो. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. शेळीनं 2 पिलं दिले, बाकीचे देव किती मानायचे ते तुम्ही ठरवा. आता शेळीनं 2 पिलं दिले, एक नर दिला आणि एक मादी दिली. नराला बोकड म्हणतात, मादीला पाठ म्हणतात. हे तर बरोबर आहे ना, बोकड आणि पाठ दिली. बाबा आज सकाळी शेळी जणली, तिनं बोकड आणि पाठ दिली. आजचा दिवस पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा दिवस पाहिला, उद्याची रात्र पाहिली, आणि 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहिला की बोकडाला बहीण कळत नाही. बोकडाला बहिणीचं अंतर कळत नाही. याला टाळ्या नका वाजू, कानात घाला, फक्त कानात घाला. हो, कशाला टाळ्या वाजून बाळू महाराज लय चांगलं बोलतोय असं नका मला एरंडाच्या झाडावर खालू दंगड मोडून, आधीच मोह मोडय. हो, मला सांगा, अगा भास्करो तेजो दिनत्रयत्रियाम तेजो याप्ती न जायते भगिनी सूत्रेषु विभंगतः. ज्याला 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहिल्याच्या नंतर इतकं मस्ताडतय, त्याला बहिणीतलं अंतर कळत नाही. किती बोकड नालायक असेल. आणि ह्या बोकडाला देव देव जो देव खातो तो देव किती पवित्र असेल. आणि त्या पवित्र देवाला जो मानतोय त्याच्यासाठी तर विमानच येणार, विमानच येणार, विमानच येणार. डोक्यात जरासं चांगलं ठेवा आणि या देवघरात मांडलेल्या प्रतिमेचा विचार करा. हे विटेवरच्या मालकाचे भक्त आहेत, हे काशीतल्या मालकाचे भक्त आहेत. त्यांच्या पायावर डोकं ठेवा, या संतांच्या पायावर डोकं ठेवा, आपलं कल्याण होईल. शेंदरी हेंदरी दैवते हो नको भाकडवाद नकोय, नकोय, नकोय. आमचा पाहुणा म्हणला आमच्या देवाला बोकड्या कापल्यामुळं आमच्या भाचीला पोरग झालं. मी म्हणलो तुला कापायला पाहिजे होतं, तिला 11 झाले असते. हो, बोकड्या कशाला कापला तो? तुला आडवं कापायला पाहिजे होतं, बेंबीपासून खाली माणसायला खाला द्यायला पाहिजे होता, आणि वरवी बायकायला खाल द्यायला पाहिजे होता. 11 पोरं झाली असते तुझ्या भाषेला, 11 पोरं. नालाय कुठला, कोणाला सांगायला. तुम्हाला राग येईन म्हणून पाहुणा घेतलाय, पण मी तुमचंच सांगायलो हे ध्यानात ठेवा. विढोबार गोमाई गोबार गोमाई गोबार गोमाई गोबार गोमाई. बाबा अर्धाच मिनिट भीक मागतो, अर्धा मिनिट भीक मागतो. हा प्रांत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या दरबारात आहे. महाराज गोड स्वरात फक्त भानुदास एकनाथ अर्धाच मिनिट म्हणा, अर्धाच मिनिट. हात सगळ्यांनी वरी करायचे. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जय 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 ज्ञानेश्वर.